दिवसापासून सातत्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दोन ठाकरे बंधू एकत्रित येणार का, हा प्रचंड मोठा फोकस आहे। आणि या ताज लँड्स एंडमध्ये आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचल्याचं कळतंय। आपल्याला या महत्त्वाच्या बातमीचा अपडेट घ्यायचा आहे। तर एक महत्त्वाची घडामोड आहे, गेले काही दिवस सातत्याने ज्या चर्चा सुरू आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या, त्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्या वळणावरती जाणारी अशी बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे ताज लँड्समध्ये पोहोचलेले आहेत। नक्की ही भेट आहे का हा योगायोग आहे, याला राजकीय पार्श्वभूमी आहे या भेटीसाठी? नक्की घडामोड काय घडतीये हे आपल्याला लवकरच कळेल, पण एक्सक्लुझिव्ह आता बातमी आहे एबीपी माझ्याकडे, ती म्हणजे राज्याच्या राजकारणातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ताज लँड्स एंडवरती राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ताज लँड्स एंडमध्ये बैठक होत असल्याचं कळतंय। सध्या राज्यातल्या राजकीय घडामोडींना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वेग आलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये जे चित्र पाहायला मिळालं होतं त्यानंतर यावेळेला वेगळं राजकीय चित्र दिसणार का, समीकरणं वेगळी असणार का, याची सतत चर्चा होताना एक मोठी घडामोड। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्याला या संदर्भात अपडेट देतील। अजय, सातत्याने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा होतीये, पण आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री ताज लँड्स एंडमध्ये एकत्र बैठक करतायत। या बातमीचा नक्की काय अपडेट आहे, काय पार्श्वभूमी आहे? आपण जर पाहिलं तर खरं तर काही वेळापूर्वी म्हणजे 20 ते 25 मिनिटं आधी राज ठाकरे जे ते मुंबईतील पंचतारांकित ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जे ते पोहोचले होते, त्याच्यानंतर 20 मिनिटांनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेल्याची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलमध्ये ताज लँड्स एंडचा कोणताही कार्यक्रम जो आहे तो आज त्यांच्या शेड्यूलमध्ये नाही, तरीही मुख्यमंत्री जे ते या ठिकाणी आलेले, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भुवया उंचवल्या गेल्या आहेत। खरं तर मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहेत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार, आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर या चर्चांना आता कुठेतरी फुल स्टॉप लागलाय का, कारण की एकीकडे आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंचे महायुतीच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी मागच्या काही दिवसांपासून या चर्चा सुरू झाल्यानंतर मंदावल्या गेल्या होत्या, पण त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार का, हा पुन्हा एकदा प्रश्न। या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलमध्ये जर या हॉटेलमध्ये असलेला कोणताही नियोजित कार्यक्रम नाही, तर मग मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। त्यासोबतच त्याच्या आधीच मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी पाहिले होते। या आधी सुद्धा एक बैठक जी अशीच या ठिकाणी झाली होती, तेव्हा सुद्धा राजकीय वर्तुळात अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर नुकतंच स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल निवडणूक आयोगाकडून वाजलं होतं। ठाकरे बंधू एकत्र येणार का, या चर्चा सुरू होत्या, आणि त्याच्या नंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट होणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आता आपण जर पाहिलं तर मुख्य दरवाजाने, ज्या दरवाजाने राज ठाकरे स्वतः मागच्या बाजूने आत गेले होते, त्याच ठिकाणाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा कॉन्वॉय जो आहे तो आतमध्ये गेलेला आहे। त्यामुळे या सगळ्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चा आजपासून रंगणार। या सगळ्यात विशेष बाब म्हणजे मी सांगतो ती म्हणजे की देवेंद्र फडणवीसांचा आज संपूर्ण शेड्यूल आहे। त्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे, मंत्रालयात सुद्धा एक बैठक आहे। आपण ताज लँड्स एंडचा कोणताही नियोजित असा कार्यक्रम राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेड्यूलमध्ये नव्हता, आणि त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री जे आहेत ते ताज लँड्स एंड म्हणजे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत, आणि त्याच्या आधी 20 ते 25 मिनिटं आधी राज ठाकरे जे ते या हॉटेलमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर राज ठाकरे यांचा एक नियोजित कार्यक्रम होता, तो म्हणजे हिंदमाताच्या इथे। त्या ठिकाणी एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे पोहोचणार होते, पण तिथे न जाता थेट राज ठाकरे यांचा ताफा सुद्धा 20 ते 25 मिनिटं आधी या ठिकाणी वळला होता। त्याचे सुद्धा दृश्य आपण जे ते पाहिले होते, आणि त्याच्यानंतर आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंचे महायुतीच्या नेत्यासोबतचे हितसंबंध नेहमीच समोर येत असतात। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती चर्चा सुरू असताना शिंदेच्या शिवसेनेसोबत युती होणार का, हा प्रश्न निर्माण होता। त्याच्यानंतर आता भाजपचा महत्त्वाचा नेता आणि राज्याचं जे नेतृत्व
ज्यांच्याकडे सत्ताधारी पक्ष आहे, जे राज्याचं बरोबर आहे. नेतृत्व करतात, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे चर्चेला वेगळी एक रंगत आलेली की नेमकं ही भेट कशी आहे, या भेटीमागचं नेमकं कारण की ह्या चर्चा आता रंगणार आहे. त्याच विशेष बाब म्हणजे की कुठलंही नियोजित शेड्यूल नसताना जर मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत, राज ठाकरे यांचं कोणतंही नियोजित शेड्यूल नसताना राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले असतील, तर मग नेमकी चर्चा कुठली असणार? मग आता मनसे महायुती सोबत जाणार का? आणि मग जर मनसे महायुती सोबत गेला तर मग मनसे भाजप सोबत असणार का? मग शिंदेसोबत झालेल्या चर्चांचं काय होणार? उदय सामंत यांनी वेळोवेळी जे ते राज ठाकरे यांच्या सोबत भेटी घेतल्या होत्या, मग त्या चर्चांचं काय होणार? हा सुद्धा नवा प्रश्न असणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजल्या या नव्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्याही मुंबईत होताना पाहायला मिळतात. आणि थेट सत्ताधारी पक्षातला मुख्य नेता, ज्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचं सध्याचं नेतृत्व आहे, तो नेता जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि ज्याच्या सोबत बैठकीची युतीच्या चर्चा या महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. ज्या पक्षाचा नगरसेवकही नाही त्या पक्षाला सोबत घेण्यासाठीची ही खटाटोप म्हणावी लागेल का? हा सुद्धा एक नवा प्रश्न जो आहे तो समोर आहे. त्यामुळे भाजप अगदी. मनसे मनमिलन होणार का? हा सुद्धा आजपासूनचा नवा प्रश्न असणार आहे. आणि मग मुख्यमंत्र्यांचं नेमकं कारण काय आहे या ठिकाणी येण्याचे, हे सुद्धा आता अगदी समोर अगदी येणं बरोबर आहे तेवढंच अजय. म्हणजे महत्त्वाचं असणार. एकंदरीतच आपण एक थोडक्यात पुन्हा अपडेट देऊया प्रेक्षकांना की आता या क्षणी परिस्थिती अशी आहे की राज ठाकरे त्यांच्या नियोजित एका कार्यक्रमाला बगल देऊन ताज लँड सेंटरवरती 20 मिनिटापूर्वी पोहोचल्याची माहिती आणि त्याच्यानंतर